नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। यामध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालायचा आहे। इथे जाडच रव्याचा वापर करायचा आहे, बारीक रवा वापरू नका। आता हा रवा अजिबात थोडाही रंग चेंज न होऊ देता 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे हा रवा गॅसच्या मंद आचेवरती मी भाजून घेतलेला आहे, बघू शकता। आणि रव्याचा अजिबात थोडाही रंग चेंज झालेला नाहीये। याच रंगावरती रवा हा भाजून घ्यायचा। यामध्ये 1 वाटी किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचंय। ओल्या खोबऱ्यामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि पदार्थ चवीला अप्रतिम लागतो। खोबऱ्याचा किस 1 ते 2 मिनिटं रव्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने आता गॅस बंद करायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा घालायचा आहे। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता। 1 वाटी यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडरमुळे या पदार्थाला चव खूप छान येते आणि पदार्थाला फ्लेवर सुद्धा खूप छान येतो मिल्क पावडरमुळे। सगळे कोरडे जिन्नस आता छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला दूध घालायचं आहे आणि बॅटर छान याचं तयार करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, असं थोडं थोडं करूनच दूध घाला, म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाही आणि अगदी स्मूथ असे हे बॅटर तयार होईल। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची। यापेक्षा जास्त सैल हे बॅटर ठेवायचं नाहीये। हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण मैदा रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलं होतं, त्यातील 2 चमचे दूध शिल्लक राहिलंय। आता हे बॅटर आपल्याला झाकून 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे मी केकचा टीन घेतलेला आहे, याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचंय। आणि इथे मी इडली कुकरमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे। रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी सुद्धा चालेल। इथे जवळजवळ 10 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे, बघू शकता। रव्याने पूर्णपणे जे दूध होतं ते शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे मला हे बॅटर खूप घट्ट वाटतंय। आता जे शिल्लक राहिलेलं दूध होतं ते सगळं यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि बॅटर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे। आता अगदी पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। छान याला मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर लगेच आपण तूप लावून घेतलेल्या टीनमध्ये घालून घेऊया। इथे आज आपण वाफेवरचा छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा रव्याचा केक तयार करत आहोत। तर त्यासाठी यावरती आपल्याला बारीक कापून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता। आता हा केकचा टीन आपल्याला इडली कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे। झाकण ठेवून आपल्याला हा केक 10 ते 12 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। इथे जवळजवळ 10 ते 12 मिनिट झालेले आहे। केक छान टम्म फुगून वर आलेला आहे। केक बघू शकता। आता आपण चेक करून घेऊया। टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ केक इथे आपला चांगला स्टीम झालेला आहे। आता हा केक आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर याच्या ज्या कळा आहे तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या या पद्धतीने। आता लगेच आपण याला डिमोल्ड करून घेऊया। आपण नेहमीच केक बेक करून बनवतो, पण असा हा स्टीम केलेला केक चवीलाही अगदी छान लागतो आणि मस्तसा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट तयार होतो। बघू शकता केकला जाडी काय सुरेख आलेली आहे। मस्तसा मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे। लहान मुलंच काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट हा रव्याचा केक तयार होतो। आता लगेच आपण याला कट करून घेऊयात। हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे चौकोनी पीसेस सुद्धा कट करून घेऊ शकता। छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असा हा केक तयार झाला। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये चण्याची डाळ घालायची, पाव वाटी मुगाची डाळ घालून घ्यायची आहे आणि पाव वाटी मसूरची डाळ घालून घ्यायची। पाणी घालायचं यामध्ये आणि 3 ते 4 वेळेस डाळी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे। इथे मी या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। आता यामध्ये भांड भरून पाणी घालायचे
आणि झाकण ठेवून या डाळी 6 ते 7 तास आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। इथे 6 ते 7 तास झालेले आहे आणि डाळी इथे आपल्या मस्तशा भिजल्या गेलेल्या आहे। आता यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। इथे मिक्सरचं भांडं मोठ्या साईजचं वापरलेलं आहे, त्यामुळे सगळे डाळ तांदूळ मी एकाच वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे। यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालून घ्यायचं आहे। दह्याऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालू शकता। 2 हिरव्या मिरचीचे काप आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे। पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये तेल घालायचे। तेलामुळे पदार्थ मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट तयार होतो आणि अगदी चिमूटभर हळद घालायची। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे। इथे मी डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचे ठेवायचे आणि डाळ तांदूळ वाटताना जास्त बारीक करायचे नाही, थोडेसे रेवाळ टेक्स्चर वरती यांना वाटून घ्यायचे या पद्धतीने। आता हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। यावरती झाकण ठेवून हे बॅटर 10 मिनिटं आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटामध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचे। तेल छान ताटाला ग्रीस करून घ्यायचे। ताटाऐवजी तुम्ही ते कुकरचा डबा सुद्धा वापरू शकता। आता कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये एक रिंग ठेवायची। रिंग ऐवजी तुम्ही ते डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता। आता या पाण्याला खळखळून एक उकड काढून घ्यायची। पाण्याला उकळ आलेली आहे। यामध्ये तेल लावून घेतलेलं हे ताट ठेवून द्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता इथे जवळजवळ 10 मिनिट झालेले आहे। बॅटर सुद्धा इथे चांगलं मुरलं गेलेलं आहे। यामध्ये 1 चमचा इनो घालायचा आहे। इनो ऐवजी तुम्ही ते पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। आता हे बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे आणि वेळ न वाया घालवता हे बॅटर लगेच ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून याला आपल्याला 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे गॅसच्या हाय फ्लेमवरती। इथे मी हा ढोकळा 10 ते 12 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे। याला चेक करून घेऊया। टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा इथे छान आपला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी कशी बनवायची ते बघूया। पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला। 6 ते 7 हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची। आता फोडणी 1 ते 2 मिनिटं छान तेलावरती परतून घ्यायची। फोडणी परतल्यानंतर ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि फोडणी छान या ढोकळ्यावरती आपल्याला पसरवून घ्यायची आहे या पद्धतीने। आता लगेच आपण ढोकळ्याचे पीसेस कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाज आला असेल हा ढोकळा किती मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असा तयार झालेला आहे। यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते। मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा ढोकळा तयार झाला। चवीलाही अगदी सुंदर लागतो हा ढोकळा। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक मोठ्या आकाराचं नारळ मी फोडून घेतलेला आहे। आता या नारळाची मी साल काढून घेतलेली आहे। तुम्ही नाही काढली तरी चालू शकतं। आता या नारळाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे। तर मी नेहमी असे बटाट्याच्या स्लाइसरने काप करून घेते। जर आपण सुरीने कापायला गेलं तर नारळ हे कडक असतं आणि त्यामुळे त्याचे काप लवकर कापले जात नाही, म्हणून बघा असे बटाट्याच्या स्लाइसरने मी हे काप करून घेतले। अगदी पातळ असे हे काप आपले तयार होतात। प्रत्येक नारळाची साईज ही वेगळी वेगळी असू शकते, त्यामुळे हे काप आपल्याला मोजून घ्यायचे आहे। आधी 1 कप हे मोजून घेतले। हा आहे दुसरा कप आणि हा आहे तिसरा कप। बघा बरोबर 3 कप एवढे हे नारळाचे काप आहे। आता हे नारळाचे काप आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। इथे मी मोठ्या साईजचा मिक्सर घेतला आहे, त्यामुळे यामध्ये मी हे काप फिरवून घेत आहे। तुम्ही लहान भांड्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता। बघा इथे मी हे नारळाचे काप मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आता 3 कप इथे आपले नारळाचे काप होते, त्यामुळे यामध्ये 1.5 कप आपल्याला साखर घालायची आहे। आधी 1 कप घातली आणि नंतर अर्धा कप। आता त्याच कपाने अर्धा कप यामध्ये दूध घालायचं आहे आणि पुन्हा याला मिक्सरमध्ये आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे। बघा मी याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आज आपण नारळाची वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप चांगलं गरम झालं। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत परतून घ्यायचं आहे।
मिश्रणामध्ये आपण साखर घातलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण असं सैलसर तयार होतं। आपल्याला हे सतत मिक्स करत घट्ट होईपर्यंत गॅसच्या अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण परतत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, नाहीतर हे मिश्रण लालसर तयार होतं आणि त्यामुळे वडीला रंग अजिबात चांगला येत नाही। बघा, हे मिश्रण मी सतत मिक्स करत गॅसच्या अगदी मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत परतून घेतलं। एवढंच हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे, यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही, नाहीतर हे मिश्रण कोरडं होतं। आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? कढईच्या कडेला तुम्ही बघू शकता भरपूर सारं मिश्रण हे चिटकलेलं आहे आणि हे मिश्रण कोरडं झालेलं आहे। यावरनं समजायचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। दुसरी पद्धत, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा असा गोळा तयार करून बघायचा। असा याचा गोळा जर तयार झाला तर समजायचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे। त्यासाठी इथे मी एक केकचा टीन घेतला, याला तूप लावून घेतलं आणि यामध्ये एक बटर पेपर लावून घेतला। आता हे बर्फीचं मिश्रण आपल्याला या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला असं स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही वाटी सुद्धा वापरू शकता। बघा, याला मी एकसारखं करून घेतलं। आता यावरती आपल्याला थोडेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे यावरती कोणतेही घालू शकता। आता असे पिस्ते यावरती घालून घेतल्यानंतर पुन्हा याला स्पॅच्युलाने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पिस्ते छान या बर्फीला चिटकून बसतील। आता ही बर्फी आपल्याला 1 तास रूम टेम्परेचर वरती सेट होण्यासाठी ठेवायची आहे। पण या 1 तासातील सुरुवातीच्या 15 मिनिटांनंतर आपल्याला या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे। बघा, इथे 15 मिनिट झालेले आहे आणि ही बर्फी थोडीशी थंड झालेली आहे, पूर्णपणे सेट झालेली नाहीये। तेव्हाच आपल्याला अशा पद्धतीने या बर्फीचे काप करून घ्यायचे आहे। जर ही बर्फी पूर्ण सेट झाली तर इचे व्यवस्थित काप पडत नाहीत, त्यामुळे अशी थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला हिला कट करून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने। बघा, बर्फीचे काप मी करून घेतले। आता ही बर्फी आपल्याला पूर्णपणे सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। इथे मी बरोबर 1 तास ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवलेली होती। आता बघा, आपली बर्फी छान सेट झालेली आहे। यामध्ये आपण बटर पेपर लावलेला आहे, त्यामुळे अगदी छान अशी बर्फी ही डिमोल्ड झालेली आहे। बघा, बर्फी दिसायला अगदी मस्त दिसत आहे आणि जेवढी ही बर्फी दिसायला छान दिसते तेवढी चवीलाही अगदी भन्नाट लागते आणि अगदी झटपट तयार होते। तयार झाली इथे आपली छान मऊसूत अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी। चवीला अगदी छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4 शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दुधाला हलकासा घट्टपणा आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे आणि पाव वाटी यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडरमुळे याला चव खूप छान येते। आता पुन्हा 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे आज आपण ओल्या नारळाची खीर बघत आहोत, तर त्यासाठी इथे मी हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतलं। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालत आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता साखर दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि हे दूध पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। बघा, इथे मी साखर विरघळून घेतलेली आहे दुधामध्ये। इथे आपली जी खीर आहे तर ती तयार झालेली आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले पिस्त्याचे काप, काजूचे काप आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा वेलची पावडर यात घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं। बघा, इथे आपली ही खीर तयार झालेली आहे। चवीला अगदी भन्नाट अशी ही खीर तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5 सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये पाव वाटी दही घालून घ्यायचं आहे। दही इथे आपल्याला ताजं वापरायचं आहे। आता यामध्ये आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। पहिली वाटी घातली आणि ही दुसरी वाटी। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण दही वापरलेलं आहे। दही घातल्यामुळे हा पदार्थ छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो आणि दह्यामुळे या पदार्थाला चव सुद्धा खूप छान येते। आता याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे।
आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जसं जसं हे मिश्रण शिजलं जाईल तसं तसं या मिश्रणाचा छान मऊसूत असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं होतं। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सांगितल्याप्रमाणे मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। मिश्रण छान कढईपासून वेगळं होत आहे, याचा अर्थ मिश्रण चांगलं आपलं तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेमध्येच हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली। आता हे बटाटे मॅश करून घेतले। यामध्ये आपल्याला 1 वाटी भिजवून घेतलेले पोहे घालायचे आहे। आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे। यामध्ये पाव कप बारीक चिरलेला कांदा घातला, पाव कप मकीचे दाणे घालून घेतले, पाव कप वाटाणे घालायचे आहे। आता पाव चमचा हळदी पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा गरम मसाला घालायचा, पाव चमचा जिरे पावडर घालून घ्यायची, 1 चमचा धणे पावडर घालायची, पाव चमचा चाट मसाला घातला आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे लिंबाच्या साईज एवढे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने मी सर्व बॉल्स तयार करून घेतले। आता इथे आपल्या या रव्याच्या मिश्रणावरती देखील छान वाफ आलेली आहे। आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हाताने 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण छान मळून घेतलेलं आहे। आता यापासून लगेच आपण पदार्थ बनवायला घेऊया। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घेतलं। याचा आपल्याला अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व गोळे आपण आता तयार करून घेतले। इथे आज आपण कचोरी तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी जे लिंबू पिळण्यासाठी मशीन वापरतात तर ते घेतलेलं आहे। याला आपल्याला आतून तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। तयार करून घेतलेला हा रव्याचा गोळा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचे। बघू शकता इथे आपली छान अशी ही वाटी तयार झालेली आहे। तर यामध्ये हे बटाट्याचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे। आता आपण जी रव्याची तयार करून घेतलेली वाटी आहे तर ती अशी आपल्याला फिरवत जायची आहे आणि बोटाने जे स्टफिंग आहे तर ते आपल्याला यामध्ये प्रेस करत जायचं आहे आणि रव्याचं जे मिश्रण आहे तर ते असं आपल्याला अंगठ्याने वर उचलत जायचं आहे। स्टफिंग पुन्हा असं थोडंसं यामध्ये आपल्याला प्रेस करत जायचे आहे। तर आपण पुरणपोळी बनवताना करतो सेम त्याच पद्धतीने करत जायचं आहे। आता जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आणि याला बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि पुन्हा हाताने एकसारखं याला गोल करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपली ही कचोरी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया। इथे मी कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। तेल गरम झालं, आता यामध्ये आपल्याला कचोऱ्या घालून घ्यायच्या आहे। ह्या कचोऱ्या आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहे। कचोऱ्या फ्राय करताना असं चमच्याने मिक्स करत जायचं आहे आणि कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहे। असं चमच्याने मिक्स करत गेल्यामुळे कचोऱ्यांना एकसारखा रंग येतो। इथे मी या कचोऱ्या छान फ्राय करून घेतल्या। तुम्ही बघू शकता मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या कचोऱ्या तयार झाल्या। कचोरीला रंग देखील खूप छान आलेला आहे। दिसायला एवढी सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीला अगदी छान अशी ही तयार होते। मस्त अशी बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत बनते आणि आतून छान स्पंज आणि सॉफ्ट अशी तयार होते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट अशी ही तयार झालेली आहे। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।